हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। वाशिम आणि रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला तब्बल 18,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे। गेल्या काही दिवसांपासून बाजार भावाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना या दरामुळे मोठा दिलासा मिळाला असून बाजार समित्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय। हळद म्हणजे विदर्भातील अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार। मात्र उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि बदलते बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांच्या नफ्याचं गणित अनेकदा बिघडतं। अशातच वाशिम आणि रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला मिळालेल्या 18,000 रुपये प्रति क्विंटलच्या भावानं हळद उत्पादकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या। बाजार समितीमध्ये हळदीची आवक होत असताना चांगल्या दर्जाच्या हळदीला व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे आपल्या मालाला योग्य भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। आतापर्यंत मागच्या आठवड्यामध्ये 14, 15, 16 पर्यंत हळद विकली होती आणि आता आमची 18 पर्यंत हळद विकत आहे वाशिम यार्डमध्ये। म्हणून त्या अपेक्षा धरून या ठिकाणी आम्ही हळद आणलेली आहे। आम्ही मागील 4 वर्षापासून हळद लागवड करत आहे। हळदीचं उत्पन्न आम्हाला साधारणतःपणे 25 ते 30 क्विंटल पर्यंत होते। आम्ही आतापर्यंत हळद असं एकमेव उत्पन्न आहे की हे एक शेतकऱ्याला प्राधान्य म्हणून साथ देणारं पीक आहे। मागील आठवड्यामध्ये काही 14,000 रुपये हळद विकली होती, पण आज आम्ही हळद 50 क्विंटल घेऊन आलेलो आहे आणि आमच्या हळदीला 18,000 रुपये माल असा प्रति क्विंटल मिळाला आहे। हळदीला चांगला भाव मिळाला तर उत्पादन खर्च निघून शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीतरी शिल्लक राहतं। त्यामुळे शेतकऱ्यांना 18,000चा भाव मिळाल्यामुळे समाधान आहे। हळदीला असाच चांगला दर मिळत राहिला तर आगामी काळात हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळू शकतो। या भागातले हळद उत्पादक शेतकरी प्रचंड उत्साहात आहेत। हळदीची विक्रमी लागवड याही वर्षी रिसोड आणि परिसरामध्ये झालेली आहे आणि त्यामुळं स्वाभाविकच रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीनं आणि भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून जो सातत्यानं हळद लागवडीसाठी प्रयत्न झाला, त्या प्रयत्नाचं फलित आज या ठिकाणी दिसत आहे। सोयाबीन, कापूस आणि इतर पारंपरिक पिकांच्या तुलनेमध्ये हळद हे अधिक उत्पन्न देणारं नगदी पीक मानलं जातं। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकरी हळदीकडे वळताना दिसतायत। यंदाही बाजारात असेच समाधानकारक दर कायम राहिल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही त्याचा सकारात्मक फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। गणेश मोहोळे, झी 24 तास, वाशिम।